Hello everyone, welcome to online platform of Abhinav Science Academy. I am Sushant Ezre, Maths faculty, Abhinav IIT Medical Foundation गडिंग्लज. मागच्या लेक्चरमध्ये आपण 8वी स्कॉलरशिप 2024 मधला मॅथ्स 1 मधील मॅथ्सचे क्वेश्चन डिस्कस करत होतो. त्यातले पहिले 51 क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत. पुढचा 52वा क्वेश्चन आहे, काय आहे बघा. 780 चे 25% इज इक्वल टू 1950 चे m टक्के असेल तर m ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे तुम्हाला. 780 चे 25% म्हणजेच काय येणार आहे बघा. 780 मल्टिप्लाइड बाय 25/100 आणि ते म्हणजेच काय 1950 चे m टक्के म्हणजेच काय m/100 आणि यावरून m ची व्हॅल्यू निघणार आहे तुम्हाला. ह्या 100 ला हे 100 कॅन्सल, m इज इक्वल टू हे 1950 आहे ते इकडे मल्टिप्लाय म्हणजे इकडे जाऊन काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. 780 मल्टिप्लाइड बाय 25 अपॉन 1950. 25 एक्के 25, 25 सत्ते पावणे 200 म्हणजेच उरणार किती 20. 25 8 200, 78 एक्के 78 आणि इथं किती येणार आहे 10. म्हणजे m ची व्हॅल्यू काय येणार आहे बघा 10%. कोणता ऑप्शन येतो बघा याचा, 52चा ऑप्शन नंबर 1 येतो. 53वा क्वेश्चन आहे, दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 312 असेल तर त्या संख्यांची बेरीज किती असं विचारलंय. दोन क्रमवार समसंख्या आहेत, त्यांचा फक्त काय दिलाय लसावीच दिलाय आणि तुम्हाला त्या दोन संख्यांची काय करायला सांगितलं, बेरीज करायला सांगितलं. बरं, दोन क्रमवार समसंख्या असतील तर त्यांचा एक गुणधर्म असतोय, काय त्यांचा मसावी किती असतो 2 असतोय. बरं, मसावी 2 आणि लसावी तुम्हाला दिलेला आहे किती आहे तो 312. जर लसावी आणि मसावी माहित असेल आणि त्या दोन संख्या कशा काढतोय आपण, समजा दोन संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत, लसावी आणि मसावी काढायचं असेल तर पहिल्यांदा आपण काय करतोय, मूळ अवयव पाडतोय. समजा त्यांचे मूळ अवयव काहीतरी असे आहेत आलेले आहेत. मसावी म्हणजेच काय, दोघांच्या मधले सामायिक. सामायिक दोन, मसावी किती आहे 2 आहे म्हणजे दोघांच्या मधले सामायिक अवयव किती आहे 2 असणार आहे. लसावी म्हणजेच काय, हे जे सामायिक असणार आहेत त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं असते, असामायिक अवयवांना. आणि त्या असामायिक अवयवांना मल्टिप्लाय केल्यानंतर किती आले 12 आले. म्हणजेच या दोन असामायिक अवयवांचा जर गुणाकार करायचा असला म्हणजे माहित करून घ्यायचा असला तर काय करायला लागणार आहे, लसावीला भागिले मसावी करायला लागणार आहे. म्हणजेच किती येणार आहे बघा ते, बे के बे उरले 1, बे पंचे 10 आणि बे सक्क 12. 156 म्हणजे काय, इथले जे दोन असामायिक अवयव आहेत त्यांचा गुणाकार आहे. बरं, 156 म्हणजेच कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे बघा, पण त्याच्यामध्ये सामायिक अवयव नको पाहिजेत. कोणते असणार आहेत ते 13 गुणिले 12. म्हणजेच एक जी संख्या आहे त्याच्यामध्ये एक अवयव असणार आहे 13 आणि दुसरा अवयव दुसऱ्या संख्येमध्ये कुठला असणार आहे 12 असणार आहे. त्या संख्या कुठल्या कुठल्या झाल्या बघा, 13 दुनी 26 आणि ही एक संख्या झाली 12 दुनी 24. म्हणजे त्या संख्यांचं तुम्हाला काय करायला सांगितलं, बेरीज करायला सांगितल्या. किती असणार आहे बघा ती 26 आणि 24 50. म्हणजे ऑप्शन नंबर किती येतो याचा बघा, ऑप्शन नंबर 4. पुढे आहे, सोबतच्या संख्या रेषेवरील सर्व बिंदू समान अंतरावर आहेत. यावरून लेंथ ऑफ यू आर मायनस लेंथ ऑफ क्यू टी इज इक्वल टू किती असं म्हटलंय. बरं, लेंथ ऑफ यू आर मायनस लेंथ ऑफ क्यू टी. जे ऑप्शन दिलेले आहेत ते पण इन टर्म्स ऑफ काय, तुम्हाला सेगमेंटच दिलेले आहे डायरेक्ट. म्हणजेच काय, कुठली पण कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेली नाही. म्हणजे प्रत्येक बिंदूचा निर्देशांक काढायची गरज आहे का इथं. फक्त मी काय करतो, लेंथ ऑफ यू आर, यू कुठं आहे इथं आहे आणि आर कुठं आहे इथं आहे. ह्या यू आरचे इक्वल किती पार्ट केलेत तेच फक्त काउंट करतो. किती केलेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. यू आरचे किती भाग केलेत, 9 भाग केलेत. मायनस क्यू टीचे किती भाग केलेत बघा, इथं क्यू आहे इथं टी आहे. 1 2 3 4 5 6 7 9 मायनस 7 म्हणजे किती येते ते 2. आता ऑप्शन असा कुठला दोन इक्वल पार्ट केलेत बघा. पहिला काय म्हटले आर एस पहिलाच रेषाखंड आहे ज्याचे 2 इक्वल पार्ट केलेत. म्हणजे याचा ऑप्शन नंबर किती येणार आहे 1 येणार आहे. पुढचा क्वेश्चन काय बघा, 5 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होते. 5 वर्षापूर्वी आईचे वय मुलगीच्या वयाच्या
किती होते, दुप्पट होते. जर मुलगीचं वय x कन्सिडर केलं तर आईचं वय काय असणार आहे, दुप्पट म्हणजे 2x असणार आहे. मग आजचं वय किती असणार आहे बघा, 5 वर्षापूर्वी आईचं वय 2x होतं, म्हणजे आजचं वय किती असणार आहे, 2x + 5 असणार आहे. मुलगीचं वय किती असणार आहे, x + 5. पुढं काय दिले बघा, त्यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 11:6 आहे. हे जे आजचं वय आहे त्याचं गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे याच्यावरून इक्वेशन तयार करायला येणार आहे काय, 2x + 5 अपॉन x + 5 इज इक्वल टू किती दिलं आहे तुम्हाला, 11/6. गुणाकार करा, क्रॉस मल्टिप्लाय, 6 × 2 = 12x + 30 इज इक्वल टू 11x + 55. म्हणजेच 11x इकडनं मायनस झाल्यानंतर काय होणार आहे, x, आणि 30 तिकडनं मायनस झाल्यानंतर काय होणार आहे, 25. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 25 आली. आईचा आजचा वय किती होणार आहे बघा, 25 × 2 = 50 आणि 5 = 55. मुलगीचा आजचा वय किती होणार आहे, 25 आणि 5 म्हणजेच किती येणार आहे, ते 30 येणार आहे. दोघींच्या वयातला फरक किती येणार आहे बघा, तो 25 येणार आहे. तुम्हाला काय काढायला सांगितलंय, तर आणखी 5 वर्षानंतर दोघींच्या वयातील फरक किती असेल म्हटलंय. फरक हा आज काढला काय, 5 वर्षानंतर काढला काय, फरक काय होणार आहे, तोच राहणार आहे. बघा 5 वर्षानंतर आईचं आजचं वय किती आहे, 55 आहे, म्हणजे 5 वर्षानंतर किती असणार आहे, 60 असणार आहे. मुलगीचं 5 वर्षानंतरचं वय किती असणार आहे, 35 असणार आहे. फरक काय चेंज होणार आहे काय, दोघींच्या वयातला फरक काय असणार आहे, 25च राहणार आहे. ऑप्शन नंबर किती होते बघा याचा, ऑप्शन नंबर 2. पुढचा क्वेश्चन आहे, a + b = 13 आणि ab = 36 असेल तर a² + b² = किती म्हटले. a² + b² ची व्हॅल्यू काढायला सांगितल्या, a + b ची व्हॅल्यू दिली आहे. a + b वरून x² + b² कधी येणार आहे, जर a + b चा स्क्वेअर केला तरच येणार आहे. त्याचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, त्या पण बाजूचा स्क्वेअर करायला पाहिजेत, म्हणजेच काय 13 चा स्क्वेअर. a + b चा स्क्वेअर म्हणजेच काय असतो, a² + 2ab + b² इज इक्वल टू 13 चा स्क्वेअर म्हणजेच किती असणार आहे, 169. a² + b² ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे ही टर्म तुम्हाला नको आहे, ती टर्म काय करायला पाहिजे, तिकडच्या साईडला घ्यायला पाहिजे. म्हणजेच काय येणार आहे, a² + b² इज इक्वल टू 169 - 2ab. यातल्या ab ची व्हॅल्यू दिली आहे का बघा, किती आहे, ती 36 आहे, म्हणजेच किती येणार आहे, 169 - 2ab म्हटले, म्हणजे 36च्या दुप्पट किती आले, ते 72. मायनस करा, किती येते बघा, इथं 7 आणि इथं 9, म्हणजेच किती येणार आहे, ते 97. ऑप्शन नंबर किती येते याचा, ऑप्शन नंबर 3. पुढचा क्वेश्चन काय बघा, सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात असं म्हटलंय. पूर्णांक संख्या म्हणजेच काय, ... -3 - 2 - 1 0 1 2 ... या काही पूर्णांक संख्या आहेत. पूर्णांक संख्या म्हणजेच काय, परिमेय संख्याच असतात त्या, म्हणजे p/q फॉर्ममध्ये आपल्याला लिहायला येतात. फक्त q ची व्हॅल्यू काय पाहिजे, छेद काय पाहिजे त्यांचा 1 पाहिजेत. आणि परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या दोन्ही मिळून काय होतात, वास्तव संख्या तयार होतात. म्हणजे ज्या पूर्णांक संख्या आहेत त्या वास्तव संख्या पण असतात. पण इथं काय म्हटले, सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात. म्हणजे जे पहिला ऑप्शन आहे तो काय आहे, चुकीचा आहे. दुसरा काय म्हटलंय बघा, काही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात. परिमेय संख्या म्हणजेच काय, ज्या संख्या p/q फॉर्ममध्ये लिहायला येतात. q ची व्हॅल्यू जर 1 असेल म्हणजेच काय 3/1, हे म्हणजेच काय 3 असणार आहे. -2/1 हे म्हणजेच काय -2 असणार आहे. आणि या संख्या काय असणार आहेत, पूर्णांक संख्या. म्हणजे ज्या परिमेय संख्यांचा छेद काय असतो, 1 असतो, त्यांनाच काय म्हणायचं असते, पूर्णांक संख्या. म्हणजेच हा पण ऑप्शन काय बरोबरच आहे. सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात असं म्हटलंय. सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात का, जर समजा 3/2 आहे, छेद किती आहे, 2 आहे, ही पूर्णांक संख्या आहे काय, नाही. म्हणजे हे जे म्हटलंय ते काय आहे, चुकीचं आहे. लास्टचं काय म्हटलंय बघा, काही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नसतात. काही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नसतात. पूर्ण संख्या म्हणजेच काय, 0 1 2 3 ... काही पूर्णांक संख्या म्हणजे ह्या ज्या पूर्णांक संख्या आहेत त्या काय आहेत, पूर्ण संख्या आहेत काय, नाही. म्हणजे हे जे ऑप्शन आहे तो पण काय बरोबर आहे. तुम्हाला काय म्हटले, खालीलपैकी कोणत्या 2 पर्यायात अयोग्य विधाने आहेत म्हटले. अयोग्य म्हणजे काय, चुकीची विधाने आहेत. कोणती कोणती चुकीची आहेत बघा, पहिला आणि तिसरा ऑप्शन येणार आहे याचा. पुढचा क्वेश्चन आहे बघा, एका विद्यार्थ्याला संकलित चाचणीत मिळालेले विषयनिहाय गुण खालील तक्त्यात दिलेले आहेत. त्यांचे मध्यमान काढा म्हटले.
मध्यमान म्हणजेच काय, मध्य काढायचं आहे, म्हणजेच सरासरी काढायची आहे. सरासरी म्हणजेच काय, सगळ्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. सगळ्यांची बेरीज किती येते बघा, 1 2 3 4 5 विषय आहेत, त्या 5 विषयांची बेरीज भागिले एकूण विषय. बेरीज किती येते बघा, हे 32 आणि हे 48 म्हणजेच किती होणार आहे बघा, 80. पुढं हे 36 आणि हे 44 यांची बेरीज किती होणार आहे, 80 आणि ते 40 म्हणजे टोटल किती होते बघा, 0 8 8 16 आणि 200 म्हणजे बेरीज किती आल्या सर्व विषयातले मार्कांची 200 भागिले एकूण संख्या किती आहेत 5. एकूण विषय 5 आहेत, त्याला भागिले किती केल्यानंतर किती येते 40 म्हणजे मध्यमान किती येते याचं 40 म्हणजे ऑप्शन नंबर येतो याचा 1. पुढचा क्वेश्चन आहे, सोबतच्या आकृतीत रेषा AB इज पॅरलल टू रेषा CD म्हणजे AB आणि CD काय समांतर आहेत आणि मेजर ऑफ अँगल RGC इज इक्वल टू 50. RGC हे किती आहे 50 आहे, ह्या कोणाचं माप किती आहे 50 डिग्री आहे. तर मेजर ऑफ अँगल SFA म्हणजे हा अँगल मायनस मेजर ऑफ अँगल PEA हा अँगल मायनस हा अँगल फाइंड करायचा आहे. बघा काय ते, ही रेषा आणि ही रेषा काय समांतर आहे, म्हणजे हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे काय असणार आहे, सेमच असणार आहे का. ही छेदिका आहे आणि त्या छेदिकेमुळे तयार होणारे ते काय आहेत, व्युत्क्रम कोन आहेत. हा जर 50 असेल तर हा पण किती असणार आहे 50च असणार आहे, विरुद्ध कोन आहेत ते, आणि हा 50 तर हा पण 50च असणार आहे. हा जर कोन 50 डिग्री असला तर हा कोन किती असणार आहे, हे दोन रेषीय जोडीतील कोन आहेत, रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज किती असते 180 म्हणजे हा कोन किती असणार आहे 130 असणार आहे. म्हणजे SFA हा अँगल किती आहे 130 डिग्री मायनस त्याच्यातनं काय करायचं आहे PEA, तो अँगल कसा काढणार बघा, हा 50 डिग्री आहे हे आपल्याला कळालंय. हा त्रिकोण बघा काय, ह्या त्रिकोणामध्ये ही साइड आणि ही साइड काय इक्वल दिली आहे तुम्हाला, म्हणजे कोणता समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोणामध्ये पायाचे कोण काय असतात एकरूप, म्हणजे हा कोण 50 असला तर हा पण कोण काय असणार आहे 50 डिग्रीज असणार आहे. पुढं ही रेषा आणि ही रेषा पॅरलल आहे आणि ही त्यांची काय छेदिका आहे, त्या छेदिकेमुळे हा कोण आणि हा कोण म्हणजेच होणारे काय आहेत व्युत्क्रम कोण आहेत. व्युत्क्रम कोण कसे असतात समानच असतात, म्हणजे हा 50 असला तर हा पण कोण 50 असणार आहे आणि हा कोण या कोणाचा विरुद्ध कोण म्हणजे PE आहे, म्हणजे तो पण कोण काय असणार आहे 50च असणार आहे. म्हणजे 130 मधनं 50 मायनस करा म्हणजे किती येणार आहे 80 डिग्री. ऑप्शन नंबर किती येतोय बघा याचा 2 येतोय. पुढं 60वा क्वेश्चन आहे बघा, बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. बेरीज आणि वजाबाकी कधी होते, जर त्याच्यामधले चल सेम असतील तर, म्हणजे व्हेरिएबल सेम पाहिजे त्याच्यातला. कुठं कुठं आहे बघा, इथं 4b आहे 3b आहे -3b आहे आणि इथं काय +3b आहे, यांची ॲडिशन -3b + 3b काय कॅन्सलच होणार आहे, म्हणजे उरणार काय 4b उरणार आहे. एच्या टर्म कुठं आहेत बघा, -2a इथं आहे +5a इथं आहे आणि -2a इथं आहे. -2a + 5a म्हणजे 3a 3a - 2a म्हणजेच किती येणार आहे 1a, म्हणजेच काय त्याला म्हणते एच तेवढं लिहायचं. पुढं कॉन्स्टंट टर्म कोणत्या कोणत्या आहेत बघा, +5 -9 आणि इथं किती आहे -4 आहे, +5 - 9 म्हणजे -4 होणार आहे आणि हे -4 आणि ते -4 म्हणजे मायनस किती 8. ऑप्शन कसे आहेत बघा, असं ऑप्शन कुठे दिसतोय काय, कुठंच नाही, फक्त काय टर्म मागं पुढे केलेले आहेत. कोणता ऑप्शन येतोय बघा A + 4b - 8 म्हणजे ऑप्शन नंबर याचा किती येणार आहे 4 येणार आहे. 61वा क्वेश्चन काय बघा, 10,5 दराने 5,000 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात किती रुपयाचा फरक असेल असं म्हटलंय. बरं, मुद्दल किती आहे 5,000 रुपये, व्याजाचा दर किती आहे 5% आणि 2 वर्षाचं सरळ व्याज काढायला सांगितलंय. सरळ व्याज पहिल्या वर्षाचं आणि दुसऱ्या वर्षाचं काय असणार आहे सेमच असणार आहे. 5,000च्या 5% म्हणजे किती येते बघा ते 250 रुपये. हे काय असणार आहे पहिल्या वर्षाचं सरळ व्याज, पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज काय असणार आहे तेच असणार आहे. म्हणजे टोटल किती झालं बघा सरळ व्याज, हे 250 आणि हे 250, टोटल किती झाले सरळ व्याज 500 रुपये झाले. पुढं चक्रवाढ व्याज मध्ये काय होते, पहिल्या वर्षी काय होते
मुदलीवरच 5% फक्त व्याज मिळणार आहे. म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज 250 रुपये हे बरोबर आहे. पण दुसऱ्या वर्षी काय होते, ह्या 5,000 वर पण 5% मिळणारच आहे, प्लस पहिल्या वर्षाचं जे व्याज असणार आहे त्याच्यावर आणि 5% मिळणार आहे. म्हणजे 250च्या 5% किती येणार आहे बघा, ते 250 मल्टिप्लाइड बाय 5/100. ही 0 गेली, ही 0 गेली, 5 एके 5, 5 दुनी 10, 25/2 म्हणजेच किती येते ते 12.5. टोटल चक्रवाढ व्याज किती झालं बघा, पहिल्या वर्षाचं 250, दुसऱ्या वर्षाचं 250 आणि हे 12.5, म्हणजे टोटल चक्रवाढ व्याज किती होते, 512.5. आणि कितीचा फरक आहे असं म्हटलंय, किती असणार आहे, 12.5 असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे याचा, 1 येणार आहे. पुढचा क्वेश्चन काय बघा, सिया व निशा यांचे सरासरी वजन 29 किलोग्रॅम आहे. बरं, सियासाठी यस लिहितो आणि प्लस निशासाठी यस लिहितो. त्यांचं सरासरी वजन 29 किलोग्रॅम आहे. म्हणजे दोघांच्या वजनाची बेरीज किती असणार आहे, 29 दुनी 58 असणार आहे. फिजा आणि सिया यांचे सरासरी वजन 26 किलोग्रॅम आहे. म्हणजे फिजा म्हणजे एफ म्हणतो मी तिला, आणि सिया म्हणजे सरासरी वजन किती आहे, 26 किलोग्रॅम आहे. म्हणजेच किती असणार आहे त्यांच्या वजनाची बेरीज, एकूण वजन त्यांचं किती असणार आहे, 26 दुनी 52. जर निशा आणि फिजा यांचे एकूण वजन 50 किलोग्रॅम असेल, निशा आणि कोण म्हटले, फिजा यांचे एकूण वजनच आता इथे दिले ते किती आहे, 50 आहे. तर तिघींपैकी सर्वाधिक असलेले वजन किती किलोग्रॅम असेल. बरं, तिघांचं वजन काढायचं आहे आणि त्यांच्यापैकी सर्वात जास्त वजन कुणाचं आहे ते फक्त सांगायचं आहे तुम्हाला, आणि ते किती असणार आहे ते सांगायचं आहे. ते कसं काढणार बघा, जर मी या सगळ्यांची बेरीज केली तर काय होणार आहे बघा, इथं पण सिया आहे, इथं पण सिया आहे. म्हणजे सियाचं वजन 2 वेळा मोजणार आहे मी, इथं पण निशा आहे, इथं पण निशा आहे. निशाचं पण वजन 2 वेळा मोजणार आहे, इथं फिजा आहे, इथं फिजा आहे. म्हणजे तिचं पण वजन काय होणार आहे, 2 वेळाच मोजणार आहे. 2 टाइम्स एस प्लस 2 टाइम्स एफ प्लस 2 टाइम्स काय होणार आहे, एन इज इक्वल टू 58 आणि 50, आणि हे किती 50, म्हणजेच किती येणार आहे बघा, ते 160. 160 म्हणजेच काय, तिघांच्या पण वजनाची बेरीज केली आहे पण त्याच्यात डबल म्हणजे 160 आले. म्हणजे त्या तिघींचं एकूण वजन किती असणार आहे बघा, एस प्लस एफ प्लस एन. ह्याला डिवायडेड बाय 2 केलं तर इकडे पण डिवायडेड बाय 2 करायला पाहिजे. म्हणजे तिघींच्या वजनाची बेरीज किती आली आधी, 80 किलो आली. तुम्हाला काय काढायचं आहे, तिघींचं पण वजन काढायचं आहे. इथं बघा हे पहिल्यांदा काय दिलंय, निशा आणि फिजाचं एकूण वय 50 आहे आणि त्या तिघींचं एकूण मिळून वजन किती आहे, 80 आहे. म्हणजे याच्यामध्ये कोण नाही आहे बघा, सिया. सियाचं वजन किती असणार आहे बघा, या 80 मधनं 50 मायनस करा म्हणजे ते किती येणार आहे, 30 किलोग्रॅम. सियाचं वजन किती आलं, 30 किलोग्रॅम. याच्यामध्ये कोण नाही आहे बघा, निशा नाही आहे. निशाचं एकूण वजन कसं काढणार, 80 मधनं हे 52 मायनस करा म्हणजे किती येणार आहे ते 28 किलोग्रॅम. आणि याच्यामध्ये कोण नाही आहे, फिजा नाही आहे. तर फिजाचं एकूण वय किती असणार, वजन किती असणार आहे, 80 मधनं 58 मायनस करा म्हणजेच किती येणार आहे ते 22 येणार आहे. तर सर्वात जास्त वजन गुणाचं आहे सियाचं आणि ते किती आहे, 30 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर याचा किती येणार आहे, 3 येणार आहे याचा. पुढचा क्वेश्चन आहे, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. तेच काम करताना जर मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या 2/3 पट केली असती तर दिवसांची संख्या पूर्वीच्या किती पटीने वाढली असती. मजूर आणि दिवस आहेत. जर मजूर कमी केले तर दिवस काय होणार, वाढणार आहेत. आणि जर मजूर जास्त केले म्हणजे वाढवले तर दिवसांची संख्या काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे कुठलं चलन आहे, व्यस्त चलन आहे. फक्त मजुरांची संख्या आणि दिवसांची संख्या किती आहे एक्झॅक्टली दिलेलं नाही. म्हणजे काहीतरी आपल्याला मानायलाच पाहिजे. काय कन्सिडर करू मी, समजा मजूर आणि दिवस. समजा मजूर एक्स आहेत आणि त्या एक्स मजुरांना पूर्ण करायला काम किती दिवस लागतात, वाय दिवस लागतात असं कन्सिडर करतो. पुढे काय केले बघा, तेच काम करताना जर मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या 2/3 पट केली. आधी मजूर होते एक्स, त्याच्या 2/3 पट म्हणजे 2/3 मल्टिप्लाइड बाय एक्स असणार आहे. आणि इथं दिवस किती असणार आहे ते तुम्हाला काढायचं आहे. काय म्हटले बघूया, तर दिवसांची संख्या पूर्वीच्या किती पट्टीने वाढली असती असं म्हटले. पहिल्यांदा किती दिवस लागणार आहेत ते बघूया. व्यस्त चलनामध्ये काय असते, गुणाकार समान असतोय. म्हणजे याचा आणि याचा गुणाकार आणि याचा आणि याचा गुणाकार काय असणार आहे, सेम असणार आहे. मी काय करतो, याचा आणि याचा गुणाकार XY त्याला फक्त डिवायडेड बाय काय करतो, यानं करतो. म्हणजेच काय येणार आहे, इथली दिवसांची संख्या येणार आहे.
2/3 एक्स, एक्सला एक्स कॅन्सल होणार आहे. वायला 2/3 डिवाइड आहे. डिवाइड म्हणजेच काय, रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय म्हणजेच काय येणार आहे 3/2. 3/2 काय येणार आहे, वाय येणार आहे. 3/2 वाय म्हणजे दिवसांची संख्या आली आहे 3/2 वाय. क्वेश्चन काय दिलाय नीट वाचा. तर दिवसांची संख्या पूर्वीच्या किती पटीने वाढली असती असं म्हटले. जर किती पट झाली असती असं म्हटलं असतं तर डायरेक्ट काय आलं असतं 3/2. 3/2 डायरेक्ट ऑप्शन नाहीच आहे याच्यामध्ये. हे म्हणजेच काय 1.1/2 पट झाली असती. पण तुम्हाला विचारले काय किती पटीने वाढली असती असं म्हटले. पहिल्यांदा कितीने वाढली आहे ते बघा. कितीने वाढली आहे म्हणजे कसं काढणार, 3/2 वाय मायनस वाय म्हणजेच ते किती येणार आहे 1/2 वाय. आधी दिवसांची संख्या किती होती, वाय होती. आता किती झाली, कितीने वाढली आहे 1/2 वाय न वाढली आहे. म्हणजे किती पटीने वाढली आहे 1/2 पटीने वाढली आहे. कुठला ऑप्शन येणार आहे बघा याचा, ऑप्शन नंबर येणार आहे याचा 4 येणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा. एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 7 मीटर आहे. तर त्याच वर्तुळात तिच्यापासून 2.1 मीटर अंतरावर असणाऱ्या समांतर जीवेची लांबी किती मीटर असेल असं म्हटलं. म्हणजे एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय असणार आहे, व्यास असणार आहे. आणि तो व्यास किती दिलाय तुम्हाला 7 मीटर दिलाय. तर त्याच वर्तुळात तिच्यापासून 2.1 मीटर असणाऱ्या समांतर जीवेची लांबी म्हटले. म्हणजे यालाच काय आहे, एक समांतर जीव आहे आणि त्या जीवेची लांबी, त्या जीवेचं अंतर या सर्वात मोठ्या जीवेपासून किती दिले तुम्हाला 2.1 आणि या जीवेची लांबी तुम्हाला काढायला सांगितली आहे. ती कशी काढणार बघा. बरं, हे अंतर दिलेलं असते, ते अंतर म्हणजेच काय असणार आहे, ऑलवेज परपेंडिक्युलर डिस्टन्स असते म्हणजेच लंब अंतर म्हणतोय आपण त्याला. म्हणजे इथं काय असणार आहे, हा परपेंडिक्युलर असणार आहे. मी काय करतो, वर्तुळ केंद्रापासून इथे एक रेषाखंड ड्रॉ करतो म्हणजेच काय असणार आहे, ती त्रिज्याच असणार आहे. बरं, व्यास 7 सेंटीमीटर आहे म्हणजे त्रिज्या किती असणार आहे 3.5 असणार आहे. हा म्हणजेच काय झालंय सांगा, काटकोन त्रिकोण तयार झालाय. काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण माहित आहे, एक बाजू माहित आहे, दुसरी बाजू काढायला येणार आहे काय, इथून इथपर्यंत ही बाजू म्हणजेच कशी काढणार 3.5चा वर्ग मायनस 2.5चा वर्ग म्हणजेच या बाजूचा वर्ग येणार आहे. 3.5चा वर्ग 35चा वर्ग 1225 म्हणजे 3.5चा म्हणजे काय असणार आहे 12.25. 21चा वर्ग 441 म्हणजे 2.1चा वर्ग काय असणार आहे 4.41. मायनस करा बघा काय ते 4, 12तनं 4 गेले 8 आणि 11तनं 4 गेले 7, 784. त्याचं वर्गमूळ म्हणजेच काय येणार आहे 2.8 म्हणजे ही इथून इथपर्यंत डिस्टन्स असणार आहे. मग हे टोटल डिस्टन्स किती असणार आहे, त्याच्यासाठी काय एक गुणधर्म यूज करायला पाहिजेत. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब काय करतोय, जीवेला दुभागतोय. म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय असणार आहे, समानच असणार आहे. हे जर 2.8 असेल तर हे पण काय असणार आहे 2.8च असणार आहे. म्हणजे टोटल जीवा किती असणार आहे 2.8च्या डबल 28 दुनी 56 म्हणजे 5.6 असणार आहे. कुठं आहे बघा, ऑप्शन नंबर 2 असणार आहे याचा. पुढचा 65वा क्वेश्चन आहे. जर 16⁻³ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4⁻k-5 असेल तर k ची किंमत काढा म्हटले. दोन्ही साइड इक्वेट करायचे आहेत आणि घातांकावरचा क्वेश्चन आहे. दोन्ही साइड इक्वेट कधी करू शकतोय, जर दोघांचा बेस समान असेल म्हणजे पाया समान असेल. तर इथं पाया किती आहे 4 आहे, इथं पण पाया मी 4 करू शकतोय काय 16 म्हणजेच काय 4चा स्क्वेअर आहे आणि 16चा किती आहे तिसरा आहे घात म्हणजेच काय 4चा स्क्वेअर रेस टू 3 आणि दॅट इज इक्वल टू काय येणार आहे बघा 4⁻k-5 आहे. आणि स्क्वेअर रूट मध्ये आहे सगळं. स्क्वेअर रूट म्हणजे मी एक्सपोनंट किती लिहू शकतोय 1/2. पुढे काय यूज करणार सांगा, एक्सपोनंट ऑफ एक्सपोनंट आहे म्हणजे घातांकाचा घातांक आहे. घातांकाचा घातांक असेल तर घातांकांची काय होते गुणाकार होतो घातांकांचा. म्हणजेच काय येणार आहे बघा 4⁻3 दुनी 6 इज इक्वल टू 4⁻k-5/2. हे आणि हे इक्वल आहे, पाया समानच आहे म्हणजे पायाला डायरेक्ट घालूनच टाका म्हणजे घातांक पण दोन्ही साईडचे समान असणार आहेत. 6 इज इक्वल टू k-5/2 म्हणजेच काय येणार आहे ते 6 दुनी 12 k-5 म्हणजे k ची व्हॅल्यू किती येणार आहे 17 येणार आहे. कोणता ऑप्शन येते बघा याचा, ऑप्शन नंबर येणार आहे याचा 4 येणार आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. सोबतच्या आकृतीत चौकोन EFGH या समभुज चौकोनाचा कर्ण 28 सेंटीमीटर असून EFGH हा काय समभुज चौकोन आहे आणि त्याचा कर्ण किती आहे तो
28 सेंटीमीटर आहे. त्याचे सर्व शिरोबिंदू ओ केंद्र असलेल्या वर्तुळावर आहेत. त्या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू कुठे आहेत? वर्तुळावर आहेत. यावरून रंगविलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल असं म्हटलंय. म्हणजे ह्या भागाचं काय काढायचं आहे? क्षेत्रफळ काढायचं आहे. तुम्हाला कसं काढणार बघा. पहिल्यांदा मी काय करतो, ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळामधनं ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ जर मायनस केलं तर काय येणार आहे सांगा. हे जी 4 वर्तुळखंड तयार होणार आहेत त्या 4 वर्तुळखंडांचं काय येणार आहे? क्षेत्रफळ येणार आहे. बरोबर आहे. सर्व जीवा समभुज चौकोन आहे म्हणजे सर्व बाजू काय असणार आहेत? समान असणार आहेत. सर्व बाजू समान म्हणजेच ही जीवा सेम आहे, ही जीवा सेम आहे, ही जीवा सेम आहे, ही जीवा सेम आहे. म्हणजे हे 4ही वर्तुळखंड आहेत, त्या वर्तुळखंडांचं क्षेत्रफळ काय असणार आहे? समानच असणार आहे. फक्त मी आता काय करणार आहे, या वर्तुळाच्या क्षेत्रफळामधनं ह्या चौकोनाचं क्षेत्रफळ काय करणार आहे? मायनस करणार आहे. आणि जे क्षेत्रफळ येईल त्याला डिवायडेड बाय 4 करणार आहे. ते 4 केल्यामुळे काय येणार आहे? ह्या एकाच भागाचं क्षेत्रफळ येणार आहे. बरोबर आहे. ते कसं करणार बघा. पहिला वर्तुळाचं क्षेत्रफळ बघा काय असणार आहे. मी एरिया ऑफ वर्तुळ असं म्हणतो. वर्तुळाचं क्षेत्रफळ इज इक्वल टू काय असते? पाय आर स्क्वेअर म्हणजेच 22/7 गुणिले रेडियस किती असणार आहे बघा. 28 सेंटीमीटर कर्ण आहे. कर्ण म्हणजेच काय? त्या वर्तुळाचा व्यास आहे. म्हणजे रेडियस किती असणार आहे? त्रिज्या किती असणार आहे त्याची? 14 असणार आहे. म्हणजे 14चा स्क्वेअर 14 गुणिले 14 मी लिहितो इथं. 7 × 7 7 दुनी 14 22 दुनी 44 गुणिले 14 इज इक्वल टू 14 चौक 56 14 चौक 56 आणि 5 म्हणजे 616 चौरस सेंटीमीटर काय असणार आहे? वर्तुळाचं क्षेत्रफळ असणार आहे. पुढं या जर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर बघा, समभुज चौकोन आहे म्हणजे सर्व बाजू समान आहेत. HF म्हणजे काय? व्यास आहे त्या वर्तुळाचा. म्हणजे हे जे खालचा वर्तुळखंड आहे पूर्ण ह्या HF मुळे तयार होणारा तो अर्धवर्तुळ असणार आहे. आणि अर्धवर्तुळातील कोण काय असतोय? काटकोन असतोय. म्हणजे हा पण काटकोन असणार आहे, हा पण काय असणार आहे? काटकोन असणार आहे. समभुज चौकोनाचे लगतचे कोण काय असतात? पूरक कोण असतात. म्हणजे हा जर 90 डिग्री असला तर हा पण 90 डिग्री असणार आहे आणि हा पण काय असणार आहे? 90 डिग्रीच असणार आहे. म्हणजे जो चौकोन आहे तो काय आहे? चौरस आहे. तुम्हाला इथं म्हटले काय? समभुज चौकोन आहे. पण हे आपण सर्व कोण काय काटकोन आहे त्याच्यावरून आपण काय म्हटलं? हा काय? चौरस आहे. आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढायचा फॉर्म्युला माहित आहे. कर्ण दिला असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढतोय आपण? एरिया ऑफ चौकोन काय आहे तो? EFGH इज इक्वल टू काय असतोय? कर्णाचा वर्ग भागिले 2. कर्णाचा वर्ग म्हणजेच काय? 28चा वर्ग. तो किती असतोय? 784 आणि त्याला भागिले 2 म्हणजेच किती येणार आहे बघा. 2 × 6 उरले 1 2 18 आणि 2 4 392 चौरस सेंटीमीटर. हे काय आले? ह्या चौरसाचं क्षेत्रफळ आले. बरोबर आहे काय? बरोबर आहे. आता काय करणार आहे मी? या वर्तुळाच्या क्षेत्रफळामधनं चौरसाचं क्षेत्रफळ मायनस करणार आहे. ते किती येणार आहे बघा. 616 - 392 किती येणार आहे? हे 4 11 मधून 9 गेले म्हणजे उरले 2 आणि इथे किती येणार आहे? 2 224 काय आले? या 4ही वर्तुळखंडांचं क्षेत्रफळ आले. त्याला फक्त भागिले 4 करा. 224 भागिले 4 म्हणजेच काय? 4 पंचे 20 उरले 2 आणि 4 सक्क 24 म्हणजे ह्या एका वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय? रेखांकित भागाचं क्षेत्रफळ ते किती आले? 56 चौरस सेंटीमीटर. म्हणजे याचा काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 येणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 67. याच्यामध्ये काय म्हटले? खालीलपैकी कोणत्या 2 पर्यायातील संख्या पूर्ण घनसंख्या आहेत? 2 पर्यायातील असं म्हटले आणि असा एकच ऑप्शन आहे की जो पूर्ण घनसंख्या आहे. त्यामुळे हा क्वेश्चन काय होता? चुकीचा होता. 2024 साली मॅथचा 67वा क्वेश्चन पेपर सेट ए मधील हा क्वेश्चन चुकीचा होता. बघा काय होते. बरं, पूर्ण घनसंख्या म्हणजेच काय? पॉइंट मध्ये आहेत. पॉइंट नंतर जेवढी घरं आहेत ती काय पाहिजेत? 3च्या पटीत पाहिजेत आणि ती संख्या काय पाहिजेत? पूर्ण घनसंख्या पण पाहिजेत. पहिला ऑप्शन काय? 0.027. ह्या झिरोला काय किंमत नसतेच. 27 पूर्ण घनसंख्या आहे. 3 घरं आहेत डेसिमल पॉईंट नंतर म्हणजेच काय? ही पूर्ण घनसंख्या आहे. 0.3चा घन आहे तो. पुढे काय म्हटले बघा? -0.000625. इथं किती घरं आहेत? 1 2 3 4 5 6 6 घरं आहेत. 3च्या पटीत आहे पण 625 पूर्ण घनसंख्या आहे काय? नाही. पुढं
-13.310 ह्या झिरोला काय किंमत नाहीच. 1331 पूर्ण घनसंख्या आहे, पण डेसिमल पॉईंट नंतर 2च घर आहेत, म्हणजे ही पूर्ण घनसंख्या आहे काय? नाही. 0.0729 729 घनसंख्या आहे, पण डेसिमल पॉईंट नंतर 4 घर आहेत, म्हणजे ही पण काय आहे? पूर्ण घनसंख्या नाही आहे. जर याचा ऑप्शन नंबर 1 किंवा 1 आणि कोणताही एक ऑप्शन तुम्ही बरोबर लिहिला असता तर काय हे क्वेश्चन तुम्हाला बरोबर दिला असता. पुढे 68वा क्वेश्चन काय आहे बघा. तुम्हाला काही संख्या दिल्यात, त्यांतील सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे असं म्हटलंय. बरं, परिमेय संख्या दिल्यात, छेद रूपात आहेत. त्याच्यातील सर्वात मोठी किंवा सर्वात लहान संख्या कशी ओळखायची असते? एकतर छेद समान करायला पाहिजेत, नाहीतर प्रत्येकाचं डेसिमल पॉईंट मध्ये कन्व्हर्जन करा. त्याच्यावरनं काय होते? सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या कोणती हे फाईंड करायला येते आपल्याला. 5/14 आहे. कसं येणार आहे बघा? 1400.0 द्या आणि 14 त्रिक 42, म्हणजे पहिली म्हणजेच काय 0.3. पुढे येणार आहे फक्त मी 1 डेसिमल पर्यंत काय काढतो? व्हॅल्यू काढतो प्रत्येक अपूर्णांकाची. 1/2 म्हणजेच काय येणार आहे? 0.5. पुढं 7/15 म्हणजेच काय? 1500, 15 त्रिक 45, 15 चोक 60, म्हणजे 0.4 येणार आहे. पुढं 6/7 म्हणजे 0.700, 7×8 = 56, म्हणजे 0. याचं व्हॅल्यू काय येणार आहे? 0.8. पुढे आहे 0.3/5 म्हणजेच काय? 0.500 आणि 5 × 30. आता बघा सर्वात मोठी आणि सर्वात लहान ओळखता येते काय? सर्वात लहान म्हणजे ही आहे आणि सर्वात मोठी म्हणजेच काय? 0.8 आहे. तुम्हाला काय विचारले? सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे असं म्हटले. सर्वात मोठी संख्या कोणती आहे बघा? 0.8 म्हणजेच काय? 6/7. ही सर्वात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? सर्वात लहान संख्या कोणती आहे? पहिलीच आहे, 5/14. मायनस करा, कितीने मोठी आहे बघा? छेद समान करायला पाहिजेत, हे म्हणजेच काय? 12/14 आणि मायनस 5 म्हणजेच किती येते बघा? 7/14. 7/14 ऑप्शन मध्ये नाही आहे, भाग घालवा. 7×1 = 7, 7×2 = 14, म्हणजेच कितीने मोठी आहे ती? 1/2 न मोठी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर याचा 4 येणार आहे. 69वा क्वेश्चन आहे. डॉटचे दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. हे विधान पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी योग्य बाबींची निवड करा म्हटलं. बरं, चौकोनांचं काय दिलेलं आहे? तुम्हाला प्रकार दिलेले आहेत आणि यांपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात ते फक्त इथे येणार आहे आणि त्याच्यावर याच्यातला कोणता ऑप्शन येतो हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिला काय? काटकोन चौकोन. काटकोन चौकोन म्हणजेच काय? आयत. आयताचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात काय? आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात हे बरोबर आहे, पण ते काटकोनात दुभागतात काय? नाही, म्हणजे पहिला आहे तो चुकीचा आहे. चौरस आहे, त्या चौरसाचे कर्ण काय करतात? परस्परांना काटकोनात दुभागतात, म्हणजे हे आणि हे बरोबर असणार आहे, हे आणि हे बरोबर असणार आहे आणि इथं मध्ये काय असणार आहे? काटकोन असणार आहे, म्हणजे बी काय आहे? बरोबर आहे. समभुज चौकोनाचे पण कर्ण काय करतात? परस्परांना काटकोनात दुभागतात. समभुज चौकोन आहे म्हणजेच काय? ही बाजू आणि ही बाजू एकरूप असणार आहे, हे बरोबर आहे. हे आणि हे एकरूप असणार आहे, हे बरोबर आहे. आणि मध्ये काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणजे सी पण काय? बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात काय? नाही. परस्परांना दुभागतात हे बरोबर आहे, पण काटकोनात दुभागत नाहीत. पतंगाचे कर्ण एकमेकांना काटकोनात छेदतात हे बरोबर आहे, म्हणजे दोन्ही कर्ण परस्परांना काय असतात? लंब असतात. पण यातला एकच कर्ण काय होते? दुभागला जातोय. हा कर्ण दुभागला जाणार आहे, परंतु हा कर्ण दुभागला जाणार आहे काय? नाही, म्हणजे हा पण काय? चुकीचा आहे. ऑप्शन नंबर काय येणार आहे बघा? बी आणि सी. कुठे आहे बघा? फक्त बी आणि सी, ऑप्शन नंबर 2. 70वा क्वेश्चन आहे. सोबतच्या एक्स आणि वाय या दोन्ही प्रतलांचे निरीक्षण करून खालीलपैकी योग्य विधानांचे 2 पर्याय शोधा म्हटले. पहिला आहे बिंदू एफ, बी आणि सी हे भिन्न प्रतलातील बिंदू आहेत. एफ, बी आणि सी कुठे आहे बघा? एफ, बी आणि सी हे एक्स या एकाच प्रतलातील बिंदू आहेत, परंतु इथं काय म्हटले? भिन्न प्रतलातील बिंदू आहेत. हे बरोबर आहे काय? चुकीचं आहे. दोन्ही प्रतले छेदतात तिथे एक रेषा तयार होते. बरं, 2 प्रतल आहेत, ही दोन एकमेकांना काय झाले? छेदल्यात, तिथं काय तयार झाली? ही रेषाच तयार झाली, म्हणजे हे काय आहे? बरोबर आहे. पुढचं काय म्हटलंय? बिंदू ए, जी आणि ई हे एकाच प्रतलातील रेषीय बिंदू आहेत. ए, जी आणि ई कुठे आहे बघा? ए, जी आणि ई हे एकाच प्रतलातील आहेत काय? वाय या प्रतलातील आहेत. एक रेषा आहेत काय? ते नाही, एक रेषा आहेत, एकाच रेषेवर नाहीत, म्हणजे हे पण म्हटले ते काय? बरोबर आहे.
दोन्ही प्रतले परस्परांशी समांतर आहेत. दोन प्रतले समांतर कधी म्हणतोय? जर दोन्ही प्रतले एकमेकांना छेदत नसतील तर. परंतु ही प्रतलं काय करल्या? छेदाल्यात. म्हणजेच काय? हे पण चुकीचं आहे. तुम्हाला काय विचारले? योग्य विधानांचे दोन पर्याय शोधा म्हटलं. योग्य विधाने कुठले आहेत बघा? 2 आणि 3 येणार आहे याचा ऑप्शन. 71वा क्वेश्चन आहे बघा. 8% सूट जाहीर झाल्यामुळे स्पंदनने प्रत्येकी 3750 रुपये किमतीच्या 2 वस्तू खरेदी केल्या असतील तर त्याने विक्रेत्याला किती रुपये द्यावेत? 2 वस्तू आहेत आणि एकाची किंमत किती आहे? 3750. म्हणजे टोटल किती रुपये होणार बघा? 3750 गुणिले 2 म्हणजेच किती होणार आहेत ते? 5 2 10 0 ह्याच्याला गेले 1 7 2 14 आणि 1 15 3 2 6 7500 रुपये होणार आहेत 2 वस्तूंचे. आणि ह्या 500वर 8% सूट दिली आहे. म्हणजे सूट किती येणार आहे बघा? 7500 मल्टिप्लाइड बाय 8/100. 2 0 गेल्या 2 0 गेल्या. 8 5 40 8 7 56 56 आणि 4 म्हणजे किती येणार आहे ते? 600 रुपये सूट दिली. टोटल किती रुपये झालेले? 7500. मायनस करा त्याच्यामधनं 600 म्हणजेच किती येणार आहे? 6900. म्हणजे त्यानं दुकानदाराला किती रुपये द्यायला पाहिजेत? 6900 रुपये द्यायला पाहिजेत. कुठं आहे बघा ऑप्शन? 71चा ऑप्शन नंबर किती येतोय? 3 येतोय. 72 आहे बघा. सोबतच्या आकृतीत ट्रँगल EFG मध्ये बिंदू H हा रेख FG चा मध्यबिंदू आहे. बिंदू H हा FG चा काय? मध्यबिंदू आहे. म्हणजे हे आणि हे काय असणार आहे? इक्वल असणार आहे. जर मेजर ऑफ अँगल EFH इज इक्वल टू 45 डिग्री आहे. म्हणजे हा कोण काय? 45 डिग्रीचा आहे. आणि लेंथ ऑफ EF इज इक्वल टू लेंथ ऑफ EG. EF आणि EG काय? दोन्ही इक्वल आहेत आणि ते तुम्हाला दिलेलं आहे. ते किती आहे? 10 स्क्वेअर रूट ऑफ 2. आणि हे पण किती असणार आहे? मग 10 स्क्वेअर रूट ऑफ 2 असणार आहे. तर लेंथ ऑफ EH कुठे आहे बघा? ही लेंथ तुम्हाला काढायला सांगितलं. बरं बघा कसं काढणार ते. EFG मध्ये ही दोन बाजू काय आहेत? एकरूप आहेत. म्हणजे हा कोण आणि हा कोण काय असणार आहे? एकरूपच असणार आहे. हा पण 45 डिग्रीच असणार आहे. म्हणजेच काय होणार आहे बघा? हा 45 असेल तर हा कोण किती असणार आहे? E अँगल 90 डिग्री असणार आहे. म्हणजेच हा कोणता त्रिकोण तयार होतोय? काटकोन त्रिकोण तयार होतोय. काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू दिलेल्या आहेत आणि तुम्हाला कर्ण काढायचा आहे. कर्णाचा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे? या बाजूचा स्क्वेअर प्लस या बाजूचा स्क्वेअर. 10 स्क्वेअर रूट 2 चा स्क्वेअर. कसं काढणार? 10 चा स्क्वेअर 100 मल्टिप्लाइड बाय रूट 2 चा स्क्वेअर म्हणजे 2. 100 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे किती असणार आहे? 200. 200 प्लस 200 म्हणजे किती असणार आहे ते? 400. 400 म्हणजे काय आलाय? कर्णाचा वर्ग आलाय. म्हणजे FG चा वर्ग. म्हणजे FG इज इक्वल टू किती असणार आहे? FG इज इक्वल टू किती असणार आहे? 20 असणार आहे. बरं FG 20 असेल तर FH किती असणार आहे बघा? 10 असणार आहे. आणि हे पण किती असणार आहे? 10 असणार आहे. का? हा मध्यबिंदू आहे. बरं तुम्हाला काढायला सांगितलंय EH. आता समद्विभुज त्रिकोणाची एक प्रॉपर्टी माहित पाहिजे तुम्हाला. समद्विभुज त्रिकोणामध्ये जिथं दोन समान बाजू छेदतात त्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर जर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो परपेंडिक्युलर काय करतोय? त्या बाजूला दुभागतोय. म्हणजेच ही आणि ही इक्वल आहे. म्हणजे ही बाजू दुभागली गेली आहे हे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे हा काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. समजा हे x आहे डिस्टन्स. हे x असेल तर हा पण इथं काटकोन त्रिकोण तयार होतोय. हा काटकोन त्रिकोण आहे. हे 10 आहे. हे x आहे. हे 10 स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे. ह्याच्यामध्ये कसं काढणार बघा? 10 चा स्क्वेअर म्हणजेच 100 प्लस x चा स्क्वेअर आणि इज इक्वल टू याचा स्क्वेअर म्हणजे 200 आताच केलेलं. म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू किती असणार आहे बघा? 100 असणार आहे. म्हणजे x इज इक्वल टू किती असणार आहे? 10 असणार आहे. आणि तेच तुम्हाला काढायचं होतं काय? EH ची लेंथ काढायची होती. कुठला येणार आहे बघा? ऑप्शन नंबर 2 येणार आहे याचा. पुढं 73वा क्वेश्चन काय बघा? m+9 मल्टिप्लाइड बाय m-5. ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधनं मायनस काय करायचं आहे? m-8 मल्टिप्लाइड बाय m+4. पहिल्यांदा आपण मल्टिप्लिकेशन करूया काय? m+9 मल्टिप्लाइड बाय m-5 मल्टिप्लिकेशन करा. m न पहिल्यांदा ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय म्हणजेच काय? m² मायनस 5m प्लस 9 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. म्हणजेच काय येणार आहे? प्लस 9m प्लस मायनस म्हणजे मायनस 9×45 इज मायनस. बरं मायनस करायचं याच्यामधनं काय? या दोघांचं मल्टिप्लिकेशन. पहिल्यांदा m ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. काय येणार आहे? m² m मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजेच काय येणार आहे? 4m
-8 ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, -8m आणि -8 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजेच काय येणार आहे -832 इज इक्वल टू, पहिल्यांदा हे सॉल्व करून घ्या जरासं, m² -5m + 4m 9m म्हणजेच काय येणार आहे +4m येणार आहे आणि -45 या सगळ्यामधनं मायनस काय करायचं आहे m² 4m - 8m म्हणजेच काय येणार आहे -4m येणार आहे आणि -32 याच्यामधून हे मायनस करायचं आहे. मायनस म्हणजेच काय सगळ्याची साईन काय होणार आहे त्याची चेंज होणार आहे. कसं होणार आहे बघा, m² + 4m - 45 याचं साईन प्लस आहे मायनस होणार आहे -m², याचं साईन मायनस आहे ते +4m आणि याचं साईन मायनस आहे ते +32 दॅट इज इक्वल टू m² ला m² काय होणार आहे कॅन्सल, हे 4m आहे हे 4m आहे, 4m + 4m म्हणजे 8m -45 + 32 म्हणजेच किती येते बघा -13 येणार आहे. कोणता ऑप्शन येते बघा, याचा ऑप्शन नंबर 1 येणार आहे. पुढे 74वा क्वेश्चन आहे, सोबतच्या समलंब चौकोन PQRS ची उंची 8 सेंटीमीटर आहे. PQRS कोणता चौकोन आहे, समलंब चौकोन आहे, त्याची उंची 8 आहे म्हणजे हे पण काय असणार आहे 8 असणार आहे. रेख ST एकरूप रेख PS म्हणजे ST आणि PS एकरूप आहे, हे 8 सेंटीमीटर असेल तर हे पण किती असणार आहे 8 सेंटीमीटर. लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू लेंथ ऑफ SR. PQ आणि SR दोघांची लेंथ किती आहे 17 आहे म्हणजे ही पण किती असणार आहे 17 सेंटीमीटर असणार आहे. तर क्वाड्रिलॅटरल PQRS ची परिमिती किती सेंटीमीटर असेल म्हटलंय. PQRS ची परिमिती काढायला सांगितली आहे तुम्हाला. परिमिती म्हणजेच काय, सगळ्या बाजूंची बेरीज करायला सांगितली आहे तुम्हाला. ही 17 आहे माहिती आहे आपल्याला, ही 17 आहे, ही 17 आहे, पण हे डिस्टन्स माहित आहे का QR माहित नाही, ते पहिल्यांदा काढायचं आहे. ते कसं काढणार बघा, उंची आहे, उंची म्हणजेच काय, हा इथं काय असणार आहे लंब असणार आहे. कर्ण 17 आहे, एक बाजू 8 आहे म्हणजे दुसरी बाजू किती असणार आहे 15 असणार आहे. पायथागोरसचं त्रिकोण आहे 8 15 17. बरं, TR इज इक्वल टू 15 आहे. तुम्हाला अजून काय काढायचं आहे, QT ची लेंथ काढायची आहे. ती कशी काढणार, त्यासाठी एक रचना करून घ्यायला पाहिजे बघा. मी काय काढतो, P बिंदू मधनं पण समोरच्या बाजूवर काय काढणार आहे मी लंब काढणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, हा पण आणि हा पण काय उंचीच आहे म्हणजे ही P मधून मी इथं नाव देतो x नाव देतो, PX आणि ST दोन्ही काय उंचीच आहेत म्हणजे हे 8 सेंटीमीटर असेल तर हे पण 8 सेंटीमीटरच असणार आहे. जर PS 8 सेंटीमीटर असेल तर XT इज इक्वल टू किती असणार आहे 8 सेंटीमीटरच असणार आहे. PQX काटकोन त्रिकोण आहे म्हणजे याच्यामध्ये हे 8 आहे हे 17 आहे म्हणजे हे पण किती असणार आहे 15च असणार आहे. सगळ्या बाजू निघाल्यात काय बघा, परिमिती म्हणजेच काय येणार आहे, हे 8 हे 17 हे 17 आणि ही टोटल म्हणजेच किती असणार आहे 15 15 30 आणि हे 8 38 प्लस ते 8 आणि 17 दुनी 34 बघा, ते 8 दुनी 16 16 आणि 4 20 हे टोटल किती असणार आहे 80 म्हणजे याची परिमिती किती असणार आहे 80 असणार आहे. याचा क्वेश्चन ऑप्शन नंबर बघा, ऑप्शन नंबर याचा 1 असणार आहे. लास्टचा क्वेश्चन काय बघा, 10 दराने 10,000 रुपयांचे 2 वर्ष 6 महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती असेल असं म्हटले. व्याजाचा दर 10 आहे, मुद्दल किती आहे 10,000 आहे आणि वर्षे किती दिलेत बघा 2 वर्ष आणि 6 महिने दिलेत आणि चक्रवाढ व्याज काढायचं. ते कसं काढतोय आपण, जर 2 वर्ष आणि 6 महिने म्हणजेच काय अपूर्णांकामध्ये आहेत, काळ काय अपूर्णांकामध्ये आहे, तर ते कसं काढतोय आपण चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला. चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे काय निघतंय रास निघते म्हणजे A इज इक्वल टू काय असणार आहे मुद्दल 10,000 गुणिले 1 + R/100 रेज टू n. 1 + R किती आहे 10 आहे अपॉन 100 रेज टू, पहिल्यांदा 2 वर्ष आणि 6 महिने आहे, मी इथं 2 घेतो, उरले किती अर्ध वर्ष. अर्ध्या वर्षाचं चक्रवाढ व्याज कसं काढणार, एका वर्षाचा दर 10 आहे मग अर्ध्या वर्षाचा दर किती असणार आहे 5 असणार आहे म्हणजे त्याचं व्याज कसं काढणार मल्टिप्लाइड बाय 1/500 करतोय. कसं करतोय समजलं काय बघा, इज इक्वल टू 10,000 मल्टिप्लाइड बाय हे किती येते बघा, हे 0 आणि ही 0 कॅन्सल, 1/10 मध्ये 1 ॲड करायचं आहे म्हणजे किती येणार आहे ते 11/10. त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे 11/10 मल्टिप्लाइड बाय 11/10 मल्टिप्लाइड बाय 1 + 5/100 म्हणजेच किती येणार आहे 105/100. काय होणार आहे बघा, ही 0 ही 0
ह्या 2 झिरो आणि ह्या 2 झिरो गेल्या, तिकडे खाली 2 झिरो आहेत, ह्या 2 झिरो आणि ह्या 2 झिरो घालवा, म्हणजेच काय येणार आहे बघा 11 मल्टिप्लाइड बाय हे 11 आणि 105चं मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा करतो, 11 5 55, इथं अचाला 5 जाणार आहेत, 11 0 0 आणि 5 आणि हे 11 1 11 इज इक्वल टू 11 5 55, 11 5 55 आणि 5 म्हणजेच किती येणार आहे 60, 11 1 11 आणि 6 17, 11 1 11 आणि 1 म्हणजेच काय येणार आहे 12, 12,705 हे काय आल्या रास आल्या, 10,000 रुपयाची 2 वर्ष 6 महिन्यानंतर होणारी रास किती आल्या 12,705, म्हणजे व्याज किती असणार आहे त्याचं, याच्यामधून 10,000 मायनस करा म्हणजेच किती येणार आहे 2,705 येणार आहे. समजले काय बघा. इथपर्यंत आपण काय बघितलं या व्हिडिओमध्ये 52च्या पुढचे सर्व क्वेश्चन आपण बघितलेत मॅथचे. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये 2024 सालचाच पण बुद्धिमत्ताचा क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करणार आहोत. थँक्यू.